सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढं तर चारचाकी 50,000 पुढं. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. इचलकरंजी शहरात महानगरपालिकेच्या वतीनं येणाऱ्या 15 ऑगस्ट पासून इलेक्ट्रिक ई बसेस सेवा सुरू होणार आहे. त्यापूर्वी शिवतीर्थ समोर असलेल्या गाळेधारकांना गाळे काढण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, अशी माहिती महापौर उदय धातुंडे यांनी पत्रकार बैठकीत दिली. महापौर आता 5 लाख जनतेच्या पाठीशी राहणार का 29 गाळेधारकांच्या पाठीशी राहणार, असा सवाल निर्माण झालाय. इचलकरंजी शहर परिसरामध्ये महानगरपालिकेच्या वतीनं तसंच केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून 15 ऑगस्ट पासून 8 ई बसेस केंद्र सरकारकडून येणार आहेत. ही ई बसेस सेवा लवकरच सुरू होणार असल्याची माहिती महापौर उदय धातुंडे यांनी दिली आहे. तसंच शिवतीर्थ बस स्थानकासमोर असलेल्या महानगरपालिकेच्या गाळ्यात ज्या ठिकाणी फेरीवाल्यांचे गाळे आणि स्टॅम्प वेंडर यांचे गाळे आहेत, तसंच शहर वाहतूक शाखा आहे, हे सर्व तिथून हलवण्याची तयारी महापालिकेनं दर्शवली आहे. त्याचबरोबर तिथं असलेल्या 29 फेरीवाल्यांना नोटीसही बजावण्यात आल्या आहेत. येत्या 15 ऑगस्ट दिवशी या ई बसेस सेवा सुरू करण्याचा पवित्रा महापालिका, महापौर, उपमहापौर, नगरसेवकांनी घेतलाय. या ठिकाणी असलेल्या फेरीवाल्यांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्याची जागाही दाखवण्यात आली आहे. तसंच स्टॅम्प वेंडर यांनाही त्या ठिकाणी जागा देण्यात येणार आहे. ते गाळे ज्या गाळेधारकांना मान्य आहेत, तसंच फक्त गजरे विक्रेते त्या ठिकाणी व्यवसाय करू शकतात, पण त्यांचं पुनर्वसन केलं जाईल. इचलकरंजी शहराच्या 5 लाख जनतेचा महापौर विचार करणार का 29 गाळेधारकांचा करणार? इचलकरंजी शहरासाठी ई बस सेवा सुरू झाल्यानंतर गोरगरीब जनतेला चांगला दिलासा मिळणार आहे. ज्या ठिकाणी 100 रुपये, 200 रुपये देऊन आपल्या घरी पोहोचावं लागतं, आता तो नागरिक 10 रुपयात आपल्या घरात जाणार आहे. इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीनं ही बस सेवा लवकरच सुरू होणार आहे. या ई बस सेवेत पहिल्या टप्प्यात 8 बसेस, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये 8 अशा सुमारे 24 बसेस इचलकरंजी महानगरपालिकेच्या ताब्यात येणार आहेत. सुमारे 150 कर्मचारी यात समाविष्ट करून घेण्यात येणार आहेत. त्यामुळे इचलकरंजी शहरात ई बस सेवा सुरू झाल्यानंतर सर्वसामान्य कामगार वस्ती असलेल्या इचलकरंजी शहरातल्या नागरिकांना याचा दिलासा मिळणार आहे. या ई बस सेवेमध्ये कुणीही राजकारण आणू नये. जर फेरीवाले कोणतं आंदोलन करत असतील तर त्यांनी खुशाल करावं. त्यांना आम्ही त्यांचं पुनर्वसन करणार आहोत, अशी माहिती पत्रकार बैठकीमध्ये महापौर उदय धातुंडे, उपमहापौर अनिल डाळ्या, परिवहन सभापती अरुणा बचाटे यांनी दिली. यावेळी नगरसेवक सतीश मुळीक, रवी राजपुते, विठ्ठल चोपडे, ओमकार सुर्वे, रुबन आवळे आदी जण उपस्थित होते. सुरू होणार आहे. शिवतीर्थ बस स्थानकाच्या समोरचे सर्व गाळे तुम्ही हटवणार आणि बस सेवा 15 मिनिट चालू होणार आहे. काय सांगा? 4-5 लाख लोकांच्या सुविधेसाठी ती आम्हाला गाळे हटवावे लागणार आहेत आणि गाळेवाल्यांच्यावर आमची समाधानकारक चर्चा चालू आहे. गाळेधारकांना माझी विनंती आहे की त्यांनी 4-5 लाख लोकांचा विचार करून त्याच्यानंतर 40-50 करोड रुपये खर्च होणार आहे शासनाचा. त्याच्यानंतर जवळजवळ 150 लोकांना नोकऱ्या लागणार आहेत. हा सगळा विषय आहे आणि त्यांच्या कुठल्याही गाळेधारकांच्यावर आम्ही अन्याय करणार नाही आहे. त्यांचं पुनर्वसन 100% करू. त्यामुळे तुमच्या मार्फत मला विनंती आहे सगळ्यांना की तुम्ही ते गाळे स्वतःहून काढून घ्यावे आणि आम्हाला जे आम्ही ध्येय आखलेलं आहे त्याच्यासाठी आम्हाला मदत करावी. त्यांचं पुनर्वसन कुठं करणार? त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी आम्ही 3-4 स्पॉट दिलेले आहेत. त्यांना आम्ही तसं सुचवलं आहे. त्यांच्यावर आमची सकारात्मक चर्चा चालू आहे. काही गाळेधारक आंदोलनाच्या पवित्र्य आहेत. आंदोलन करणाऱ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही आंदोलन कृपा करून करू नका, कारण 4-5 लाख लोकांचा प्रश्न आहे. आम्ही तुम्हाला सांगितलं की तुमचं पुनर्वसन आम्ही करतो. चर्चेतून आपण मार्ग काढूया आणि ज्यांचं मेन रस्त्यावर जे फेरीवाले होते त्यांना माझी विनंती आहे, तुमचं पुनर्वसन झालेलं आहे, अतिशय चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे. त्यामुळे ह्या आंदोलनामध्ये कृपा करून तुम्ही येऊ नये, कारण तुमच्यावर कुठलाही अन्याय झालेला नाही आहे.
आंदोलन करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे, आंदोलन करू देत. जे काय 28 गाळेधारक आहेत त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे, करण्याचं करू देत. पण ज्यांचं पुनर्वसन झालेलं आहे, ज्यांच्यावर अन्याय झालेला नाही, ज्यांचा धंदा अगदी व्यवस्थित चालू आहे, आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून त्यांना विनंती आहे, तुम्ही आंदोलनात कृपा करून सहभाग घेऊ नका. गाळेधारकांना नोटीस बजावली. गाळेधारकांना आम्ही तोंडी 8 दिवसाच्या अगोदर तोंडी सांगितलेलं आहे आणि नियमाप्रमाणे 2 ते 3 दिवसाच्या अगोदर त्यांना आम्ही नोटीस दिली.